जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. आजोबा, एक विचारू. आपण रोज म्हणतो की क्षणभर देवाच्या दारात उभं राहिलं की चारही मुक्ती मिळतात. हे कसं शक्य आहे? फक्त काही सेकंद दारात उभं राहून इतका मोठा लाभ? हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? छान प्रश्न आहे रे तुझा. तुला वाटतंय तसं घद्वारी उभे राहणं म्हणजे फक्त लाकडी चौकटीत उभं राहणं नव्हे. मग त्याचा खरा अर्थ काय? अरे, द्वारी उभे राहणं म्हणजे देवाच्या चरणी सेवक म्हणून तत्पर असणे. जसा एखादा सेवक आपल्या धन्याच्या आज्ञेची वाट पाहत दारात उभा असतो, तसं आपण ईश्वराच्या सेवेसाठी तयार असावं. पण देवाची सेवा म्हणजे नक्की काय? त्याला आपली काय गरज? तुकोबारायांनी याचं उत्तर दिलंय. ते म्हणतातच, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम सांडोनिया. म्हणजे मनातील भेदभाव सोडून अत्यंत प्रेमानं देवाचं नाव घेणं हीच खरी हरीची सेवा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जेव्हा हरिमुखे म्हणा असं दोनदा आग्रहाने सांगतात, तेव्हा त्यांना हेच सुचवायचं आहे का? अगदी बरोबर. माऊलींनी हरिमुखे म्हणा असं सांगून हेच स्पष्ट केलंय की हरिनामाचा उच्चार हेच देवाचं खरं द्वार आहे. त्या नामाच्या द्वारात तू क्षणभर जरी स्थिर झालास तरी तुझं कल्याण होतं. पण तो क्षणभर हा काळ तर खूपच लहान आहे ना? वास्तवात तो काळ अल्प वाटतो, पण त्या क्षणात जर तुझं पूर्ण अस्तित्व, तुझं प्रेम आणि तुझी भक्ती एकवटली असेल तर तो एक क्षणही अनंत काळच्या मुक्तीसाठी पुरेसा असतो. नामात एवढी ताकद आहे की ते काळ वेळेच्या पलीकडे घेऊन जातं. म्हणजे देवाच्या दारात उभं राहणं ही शरीराची क्रिया नसून ती मनाची अवस्था आहे. किती चपखल बोललास. जेव्हा तू नामात तल्लीन होतोस तेव्हा तू मुक्तीच्या दारातच उभा असतोस. चल, आता आपणही त्या द्वारात उभे जय राहूया जय का? राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा.